चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. हो कहीं निकल न जाए, हो कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, हो कहीं निकल न जाए, तू दर्शन, तू कुशल प्रिय दर्शन आम्हाला दाव रे. चलाओ ना नैनों से बाण रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. नया है यह, नया है यह, डिंग 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 डिंग. नया है यह, नया है यह, डिंग 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 डिंग. डिंग 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 डिंग. डिंग 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 डिंग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जितूसाठी. तर पुन्हा एकदा हसायला आणि हसवायला आलेलो आहोत घेऊन तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे लॅक्मे फू बाय फू. नया आहे पार्ट बाय फ्रुडी. तर लगेचच आजच्या रंगारंग संध्येला सुरुवात करूयात आणि स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. एकच वादा बोले तो संजय दादा. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्यांना असते नेहमीच हसण्याची घाई, त्या म्हणजेच अश्विनी ताई. मंडळी, आपली संस्कृती अशी आहे ना की आपल्या दारामध्ये दुश्मन जरी आला तरी 2 दिवस आपण त्याला पाहुणा म्हणून घरात ठेवू शकतो. पण एखादा पाहुणा जर 2-2 वर्ष राहायला लागला तर दुश्मन परवडला असं म्हणायची वेळ येते. तर असाच एक जावई आता इथे येतोय. बघूया त्याच्या आयुष्यामध्ये कोण दुश्मन आला. जावई आला आला सासऱ्याला, करणार आहे बस करणार आहे. किती गाणं म्हणशील तो. लग्न झालं का तुझे? नाही. तरी जितकी मस्ती आहे त्याला. काय आहे, प्रत्येक सासरा आपल्या जावयाला काही ना काही लग्नात भेटवस्तू देत असते. पण मी इतका लकी गाय आहे सर, तुम्हाला काय सांगू की माझ्या लग्नात अख्खाच्या अख्खा सासराच भेटवस्तू म्हणून आला. त्या पोरीला सोडायला इथं आला आणि सगळी लाज सोडून इथंच राहिला सर. या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. आणि मग हो 80 वर्षाच्या वयात साला, 80 वर्षाच्या वयात साला होतच नाही हा बाद, अहो होतच नाही हा बाद. हा सासरा नाजूक वयात लायाला जावयाचा लागलाय ना, हा सासरा नाजूक वयात लायाला जावयाचा लागलाय ना. चला घर का एड्रेस, जावई का घर प्यारा लगे. वो मैं तो भूल चला घर का एड्रेस, जावई का घर प्यारा लगे. या हे इकडच्या 2 फरशा राहिल्या तेही उकरा. करा खरं धिंगाणा करा. या माग. अरे हो थांबशील. काय चालू आहे? सगळ्या घराचा धिंगाणा करून टाकला. कसे आहात सासरे बुवा? आहे मी आहे अजून आहे. मेला नाही अजून? नाही म्हणलं नाश्ता केला नाही का अजून? पोहे पोहे आवडत नाहीत मला. पोहे नको नको नको. साजूक तुपातला शिरा पाहिजे मला. देता? अरे डोक्यावर लावायला खोबरेल तेल नाही म्हणून डालडा लावते हा घरी आणि तर साजूक तुपातला शिरा पाहिजे. जावई बापू. अरे काय इडलीवाला आहे का मी? जावई आहे मी जावई. माझा अपमान करताय तुम्ही. अपमान करताय माझा. अच्छा. अरे मग इतक्या वर्षापासून माझ्या घरात राहून माझ्याच पोपट करता त्याचं काय? तुमच्या घरात राहा तुम्ही. मग तुमच्या घरात इथं राहता तुम्ही माझ्या घरात. अरे काय फुकट राहत नाही मी. पेन्शन मिळते मला महिना 24 रुपये. 24 रुपये? स्विस बँकेत अकाउंट उघडा ना मग. 24 रुपये
अरे डबल अंड्याची भुर्जी आणि एक एक्स्ट्रा पाव पण नाहीये त्याच्यात, म्हणजे पेन्शन भेटते. अरे तुमच्या पेन्शन बाई आम्हाला किती टेन्शन देते सांगा ना. अरे माझ्या पेन्शनचं टेन्शन सोडा आता तुम्ही. मग घरात पाळला कसा हलेल याचं टेन्शन घ्या. अरे तुम्ही या घरातून कधी हलाल ते सांगा, मग आमचा पाळणा हलाल. मला सांगतो सर, नाही नाही म्हणता म्हणता हा म्हातारा आमच्या हनीमूनले आमच्या मागा मागा आला होता. डायरेक्ट काश्मीरले हो. आमचा हनीमून राहिले वेगळंच आणि याला निमोनिया झाल्यामुळे यालाच ऍडमिट करायला लागलं तिकडे. नाही 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 नाही, ते मला काही माहित नाहीये. मला नातू पाहिजे म्हणजे पाहिजे. मी त्याचं नाव पण ठरवलंय. हा राम. हे फिक्स करा तुम्ही. या निमित्तानंतर तुम्ही एकदा राम म्हणाल आणि आम्हाला आराम मिळेल. चला 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 आपण क्रिकेट खेळू. चला. अरे यार नाही रे चला नाही नाही, मला क्रिकेट खेळायचंय. बॉल टाका बॉल टाका. लय छळ आहे हो. आता ना एका बॉल मध्ये विकेटच घेतो म्हाताऱ्याची. बॉल टाका बॉल टाका. या! 1 मिनिट टाइम प्लीज. क्रिकेट नको, आपण हॉकी खेळूया. बॉल टाका. अरे 1 मिनिट काय आता टाइम प्लीज. जरा हॉकी नको, आपण बेसबॉल खेळूया. याचा बेसच बिघडतो. 1 मिनिट. हे काय चुकी आहे अजून, थांबा जरा. फुकराटपणा कमी करा. नेमकं काय ते सांगा आता. आता ना आपण सापशिडी खेळूया. हा. चला बॉल टाका. अरे त्या बापाने टाकला तर सबसिडी मध्ये बॉल कधी. हा? अरे त्याच्यातली सीडी घेऊन का जात नाही तू एकदाचा. नाही, मी शिडी घेऊन जाईन. सापाचं काय. मी पोसीन ते साप. काळजी घेईन मी त्या सापाची. अरे तुझ्यापेक्षा साप परवडले. निदान घरातले उंदर तरी खातात. तू माझा जीव खाताय. अरे सासरा आहे का कोणा जीव खातो बा. ओ माय गॉड. खूप त्रास होतोय का. हो कसं होतंय. चला अंताक्षरी खेळू. टाका बॉल. ते अंताक्षरी मध्ये कुठं बॉल टाकला कोणी आतापर्यंत. काय चालू आहे तुझं. तू एकदाचा गावाला का जात नाही मला सांग ना प्लीज. चालला जाणार राजा. नाही 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 नाही, मी नाही जाणार गावाला. मी नाही जाणार गावाला. गावाला जाणार अरे नाही. भास्कर, अरे का राहता तुम्ही इथं. काय अधिकार आहे तुमचा इथं राहण्याचा. अरे माझी मुलगी राहते इथे, म्हणजे मी राहणारच ना. काय ते तू. अरे मग मुलीचं घर आहे तर पाहुण्यासारखं राहणं तुम्ही. मालकासारखे का राहता. बरं राहता तर राहता संसाराची लपडे करून ठेवता. त्या लहान लहान पोराकडनं चॉकलेट कशाला घेतले हो तुम्ही. त्यांनीच मला दिलेलं चॉकलेट ते. कोणत्या खुशीत. नाही, मला सायकलच पाहिजे होती. हा. त्याच प्रयत्नात होतो मी. मग मला ते सगळे म्हणाले आजोबा फालतूगिरी कब झाली, हे चॉकलेट घ्या आणि घरी जा. लहान लहान मुलांना तुमची बेइज्जती केली. आणि सायकल कशाला पाहिजे तुम्हाला. वयाच काही नसतं. कबात है कबात है कबात है. आज भी मैं देवानंद जैसा लगता हूँ. हा हा असेच राहा. देवानंद सारखेच राहा. म्हणजे देव आनंदानं घेऊन जाईन तुम्हाला एक दिवशी पटकन. देवानंद सारखा मी तरुण आहे हो अजून. तुम्हाला काय माहितीये. काय करणार आहे तुम्ही ते देवानंद सारखं तरुण राहून. साधारण तुम्हाला ना माझी व्हॅल्यूच नाहीये. तुमची तर शून्य व्हॅल्यू आहे. तुम्हाला वयला सर विकायला काढलं ना तर आणि एक साधारण एक मोबाईल पण फ्री अशी ऑफर दिली होती. काळ्या कुत्र नाही विचारलं या माणसाला. मला नेटवर विकायला काढलं तुम्ही. हा? अरे लाज नाही वाटत तुम्हाला. अरे लाज मी नशीब समजा मी तुम्हाला नेटवर तरी काढलं. तुमच्या पोरगी तर ते 4 भांड्याच्या बदल्यात देणार होती त्या भांडेवालीला. नाही, आता मी एक क्षण पण इथे थांबणार नाही. थँक्यू. माझ्याकडे तिकीट पण आहे. अशा गावी चाललात. पिक्चरला चाललोय. हा बाजूचा जोशी आणि मी पिक्चर बघणार आहे. मॅटेनी शो. माहिती नाही किती वेळ लागेल. येतो मी. अहो ऐकलात का. तुम्ही काही बोलल्या का मिसेस. नाही. मग न बोलता ऐकायला मी काय जादूगार आहे का. अरे काय खेळता सगळे मिळून मला इथं. अहो अहो ऐका ऐका तर माझं. तुम्ही बाहेर चाललात ना, येताना बेसनाचं पीठ घेऊन या नक्की. अरे काय सत्यानाश लावला. अरे काल तर बेसनाचं पीठ आणलं. जाते कुठं एवढं बेसनाचं पीठ. अरे मी चेहऱ्यावर लावतो. तुम्ही हो तुम्ही बेसनाचं पीठ चेहऱ्यावर लावता. हो. मग मग आम्ही भजे काय पॉन्ड्स पावडरचे खायचे काय. आणि काय करता काय तुम्ही ते चेहऱ्यावर लावून. चिकना दिसायला नको का. अरे या वयात चिकना दिसून करणार काय आहे तुम्ही. पाठारेबाईंना प्रेमपत्र लिहिलंय मी.
त्यांच्या उत्तराचीच वाट बघतोय. पठारे भाई ना प्रेमपत्र लिहिलं. हो. अरे नका हो नका, समाजात थोडं तरी तोंड ठेवा. काय लिहिलं त्या प्रेमपत्रात तुम्ही? मेरे नसीब में मैं हूँ ये नहीं. काय नया है यह टिंग टिंग टिंग. अजून ते बात आहे. बसा. काही नया बिया नाहीये. ते स्पेअर पार्ट ढिले झाले तुमचे तरी नया आहे करता. अहो मृत्यू पत्र लिहायच्या वयात प्रेमपत्र काय लिहितात तुम्ही? अरे घरी बसत जाणं का डोक्याला ताप देता? मी तर म्हणतो तुम्ही म्हातारे झाले ना. अरे म्हातारे माणसाला फटकन मरून जाओ. म्हणून जाणं तुम्ही का त्रास देता आम्हाला? हो मरतो आणि मेल्यानंतर किंमत कळेल तुम्हाला. आठवण येईल माझी. कळलं का? मेल्यानंतर किंमत कळेल. जसं की सारी इस्टेट माझ्याच नावानं करणार आहेत ते. करणार आहे ना. हा केलेली आहे तुम्ही. एवढे दिवस माझी काळजी घेतली तुम्ही. माझ्या मुलासारखे आहात हो तुम्ही. मला तर मुलगा नाही आहे म्हणून हे काय इस्टेट बिस्टेट होती ती सगळी तुमच्या नावावर करून टाकलेली आहे मी. आता मी सुखाने मरायला मोकळा. सुख ने. हो सासरे बुवा मस्करी करू. खरंच मेलेत का? ओ सासरे बुवा. ओ सासरे बुवा. मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के. सासरे बुवा काय करून गेले माझ्या नावाने. मी सागर कारंडे संपूर्ण होश हवास मध्ये या निमित्तानं माझे सगळे उद्योगधंदा माझा जावई भारत गणेशपुरे यास देत आहे. ला 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 ला. एक माझ्या नावावर असलेलं सहकारी बँकेचं 5 लाखाचं कर्ज. अरे कर्ज करून गेलाय. मटक्यात हरलेल्या पैशाचं देणं 50,000 रुपये. चमेली बारची उधारी 25,000 रुपये. पानपट्टीची उधारी 10,000 रुपये. अरे म्हातारा सुद्धा लावून गेला. जावई बापू. जावई बापू. अरे गया है यह टन 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 टन. मला खूप आवडला हा ऍक्ट आणि तो किती आवडला हे सांगण्यासाठी माझ्या मते मी तुम्हाला देते आहे म्युझिकची सलामी. ब्रिलियंट परफॉर्मन्स. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की तुम्हाला मी कागद दिला ना तर तुम्ही कागदावर पण 15 मिनिटं स्किट करू शकता. म्हणजे ऍक्च्युअली लाइन्स परत रिपीट होतात माझ्या तुमच्या परफॉर्मन्सला. पण वापस मैं कहना चाहूंगा कन्विक्शन का पैसा है बॉस. 11 आणि दादा 11 22 गुण मिळालेले आहे. जोरदार पुन्हा एकदा या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. मंडळी बरेचसे नवरे ऑफिसवरून उशिरा घरी येतात. बरेचसे त्यातले असतात जे काम करत बसल्यामुळे उशिरा येतात आणि काही कामानंतर बसल्यामुळे उशिरा येतात. तर असंच एक कामानंतर बसल्यामुळे उशीर झालेला नवरा आता घरी येतोय. बघूया तो काय कारण सांगतोय. देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, घर पे जल्दी जाओ बायको वाट बघत आहे. झालं आज पण उशीर झाला. चला रोज उशीर होतो पण आज काय कारण सांगणार मी. सगळी कारण पण संपलेत आता. काय सांगू. हॉल से कैसा है जनाब का फ्रेश फ्रेश. आजा आई बहार दिल है बेकरारों मेरी राजकुमार
पुराणी हवेली. अगं बाई, आलात तुम्ही? कोण आलंय? अहो, असं काय करता तुम्हीच? इतके रात्री मी कोणाची वाट बघणार नाही तर. या या घर या ना, या माझ्याशी या, या, या. दमला असाल ना खूप? खूप 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 काम होतं ऑफिस मध्ये. भयंकर आहे बघ. द्या, द्या, त्यांची बॅग द्या. थांबा, आलेच. इथेच थांबायचं, आत यायचं नाही. नाही आज. आलेच. ए वेडी अगं एवढ्यासाठी आरतीचं ताट कशाला का? केवढं प्रेम आहे माझं कसं माझं. ऐका ना, आज एकदा फक्त माझ्यासाठी काय तिकडे वळा ना. अय्या, हे काय करतेस तू? वळा ना, शाबास की देते बस. डोळे मिटा ना. मिटले. अगं काय करतेस तू? काय? माझ्या मागून हे धंदे करतेस तू? का मला मारलंस? सकाळी घरातून बाहेर पडताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं? तू म्हणाली जास्त जेवल्यामुळे करपट ढेकर येत आहेत तुला. ते नाही म्हणत मी. मग सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं, आज जर रात्री ऑफिस मधून येताना उशीर झाला तर पेकाटात लाथ घालून घराबाहेर काढेन. नाही. एक मिनिट. मी रात्रीचा उशिरा नाही आलेलो आहे, पहाटेचा लवकर आलेलो आहे मी. अहो, तेच म्हणजे उशिराच झालाय तुम्हाला यायला. रोज उशीर करता. घरी एकटी बायको वाट बघते, किती ताकद बसावं लागतं मला. अगं मग मी तुला तेच म्हणतोय ना. मी जेवतो, तू झोप. गुड नाईट. चला. एक मिनिट, बाहेर थांबा. झोप म्हणताय मला तुम्ही? नवरा बाहेर उकिरडे भुंकत असताना बायकोला कशी झोप लागेल आज? एक मिनिट. माइंड युअर ओन बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड. मी काय उकिरडे फुंकायला जातो? मग आणि उकिरडे फुंकायला काय ती बासरी आहे का? झालं? विनोद करून झाले तुमचे? झालं. मुद्द्याचं बोलूया. बोल. उशीर का झाला? तुला सांगू का मी उशीर का झाला? का? पण तू मला काय फेकून मारू नकोस. मला एका फटक्यात खरं सांगा, आज उशीर का झाला? सांगू तुला? सांगा. काय झालं बघ, म्हणजे मी असा रस्त्याने मी चालत होतो. मग मी असा रस्त्याने चालता गुड नाईट. बाहेर थांबून बोला. मग मी काय केलं, मी रस्त्याने चालत चौकात आलो. मग मी आलो चौकात ना. मग मी चौकात आलो आणि मग आता पुढे पाऊल टाकणार आहात का चौकात उभा राहणार आहात? नाही, सांगतो. तर तिथं काय झालं माहितीये का, सगळीकडे असं लाल मरून लाल सगळं असं लाल होत. काय ऍक्सिडेंट वगैरे झाला होता का काय रस्त्यात? लाल सिग्नल पडला होता. असं फालतू तपशील देऊ नका. उशीर का झाला ते सांगा. तर मी काय सांगतो तुला, काय सांगू. तर मी चौकात चालत आलो. सिग्नल पडला होता लाल. कळलं पुढे? तर मला तिथे माहिती का काय दिसलं? काय? तिथे भर रस्त्यात. काय? तुला सांगतो, ज्या रस्त्याने मी रोज जातो त्या भर रस्त्यात काय झालं? खड्डा होता ग. खड्ड्यात गेला तो खड्डा आणि खड्ड्यात गेला तो रस्ता. तुम्हाला उशीर का झाला ते पटापट एका फटक्यात खरं सांगा. सांगतो म्हणजे कसं झालं बघ. मी रस्त्याने तुम्ही रस्त्याने चालत निघालात, चौकात पोहोचलात, तिकडे लाल सिग्नल होता, तिकडे रस्त्यात खड्डा होता. पुढे काय झालं? आला पाठ झाले तुला सगळे. खरं कारण मी तुला सांगू, तू मला खरंच लाद घालणार नाहीस ना? नाही, तुम्ही खरं सांगा काय झालं होतं. खोटं बोललात तर सिलेंडर फेकून मारेन तुमच्या डोक्यात. मला मारून नकोस तू. काय झालं मी तुला नीट सांगतो बघ. म्हणजे कसं झालं, एक मिनिट. देवा मला शक्ती दे आणि हिला सहन शक्ती द्या. वातावरण निर्मिती करून झाली. आता सांगणार का उशीर झाला ते? उशीर झाला कारण मी रिसेप्शनिस्ट बरोबर होतो.
असं कसं तुम्ही रिसेप्शनिस्ट बरोबर होता तितका वेळ? लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? नाही वाटत काय? खोटं तरी सांगायचं. कामात अडकलो होतो, ट्रॅफिक जॅम होता. वरतोड करून सांगताय मला मी रिसेप्शनिस्ट बरोबर होतो. सॉरी बोललो ना, सॉरी. काय केलं तिच्या बरोबर? मी विचारते काय केलं तिच्या बरोबर? ओटी भरली तिची. काय? ओटी भरली मी. तुम्ही रिसेप्शनिस्टची ओटी भरली? तिचीच नाही, सगळ्यांची ओटी भरली मी. ओ ऑफिसात कोण कोणाची ओटी कशाला भरेल? ए मूर्ख बाई, तुला मी काय कसं सांगू? अरे ओटी म्हणजे ओव्हर टाइम भरला मी त्यांचा. अगं रजिस्टर भरावे लागतात ना त्यांचे, मूर्ख. असं झालं खोटं बोलून? खोट मी ऑफिसात फोन केला होता, तुम्ही लवकर वेळेत निघाला होतात, मग इतका उशीर का झाला? मी आता तुला खरं कारण सांगतो, पण आई शपथ तू मला मारू नकोस. काय झालं माहिती का, माझा जुना मित्र आहे ना, माझा जुना मित्र कुशल मला भेटला ग. आणि मग बरेच दिवस ते भेटलो आणि मग आम्ही नव्हतो ना, म्हणून मग काय केलं माहिती का, तो एकदम अचानक बायको या विषयावर रडायला लागला. खूप हमसून रडत होता ग तो. का? मग त्याचा डिवोर्स वगैरे होतोय का काय? नाही, त्याचं लग्न होत आहे ना. आणि मग काय झालं माहिती का, तो असं दुःखात ना बुडाला होता. मग मी त्याला अगदी बुडवून टाकलं. त्याचं दुःख आहे ना, मी दारूत बुडवून टाकलं. अच्छा, म्हणजे दारू पिऊन तुम्ही घरी आलात म्हणून तुम्हाला यायला उशीर झाला होय? नाही तसं नाही. काय कुशल माझा एकदम मित्र आहे ना, मग असं मग मी बसलो ना त्याच्याबरोबर, मग त्याच्याबरोबर मी त्याचं दुःख शेअर केलं. आणि म्हणून मग तुम्ही त्याच्या दुःखात सामील झालात आणि मग दारू प्यायलात आणि मग घरी उशिरा आलात आणि मग मला खोटं सांगितलं. आता मी काय करायचं? नाही, मी परत असं अजिबात सांगणार नाही, तुझी शपथ सांग. नाही परत असं सांगायची वेळच येणार हा, नाहीये, नाही. कारण की आता या क्षणी मी तुम्हाला घरातून हाकलून देते. ए बायको असं करू नको. अरे ऐक ना, ए बाबा, ऐक. अरे तू थांबा रे, थांबा. ए बायको सोडता. खूप सुंदर स्किट केलं, मला खूप आवडलं. खूप छान परफॉर्मन्स, कंटेंट करेक्ट कंटेंट होता. सुपर. गॉड ब्लेस. थँक्यू सर. सुंदर, खूप सुंदर बेरिंग होतं. आणि आरती, ग्रेट सेन्स. तू त्याला फक्त सपोर्ट देत होतीस प्रत्येक बाजूनी, अँड यू परफॉर्म रिअली वेल. खूप मजा आली. थँक्यू सो मच. 11 आणि 11 22 गुण. मंडळी, कधी कधी घर बांधण्यापेक्षा आपण जर ते भाडेकरूला राहायला दिलं तर त्या भाडोत्रीकडून पैसे वसूल करणं अवघड असतं. तर असाच एक मालक आता इथे येतोय, बघूयात त्याला पैसे मिळत आहेत का. कहीं दीप जले कहीं दिल, कहीं दीप जले कहीं दिल, कहीं दीप जले कहीं दिल, कहीं दीप जले कहीं दिल. जळतंय मग का माझी जळवतोय? दुसरं काहीतरी वाजव. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. वेस्टर्न अरे मी इथे 12 महिने या वाड्यात बिन भाड्यात राहते. आज न छोडेंगे तुझे दमवले मला, हे भाड घेऊन जाणार मी, दमवले मला. अरे दिल में है तूफान भरा, दमवले मला. अरे भाड घेऊन जाणार मी, दमवले मला, दमवले मला, दमवले मला, दमवले मला. तू का दमवतोयस मला? आता या म्हातारीकडून ना मी भाडं वसूल करूनच जाणार आहे. कोण आलंय? कोण आहे? मी. मग त्यात काय एवढं? मी पण आहे. मी म्हणजे? मी याला समानार्थी शब्द नाहीये. तू कोण आहे? मी
शशिकांत. मग मी काय नाचू? तसं नाही हो, तुम्ही ऐका, तुमच्याकडे पैसे नव्हते भाड्याचं घर घेण्यासाठी. मी म्हणालो तुम्हाला माझ्या वाड्यात राहा, वर्षभर राहा आणि वर्षाच्या अखेरीस मला भाडं द्या. तेच भाडं घेण्यासाठी आलोय हो मी. प्लीज दरवाजा उघडा ना, मी खूप अडचणीत आहे. तू शर्ट पॅन्ट मध्ये आहेस? हो. मग मगाशी काय म्हणालास तू अडचणीत आहेस? अहो खरंच मी अडचणीत आहे हो. अहो माझी ती म्हणजे ती मुलगी तुला काय इथे लॉजिंग बोर्डिंग वाटलं काय? हा? अहो तसं नाही हो, खरंच माझ्या तुझ्या गाडीला अपघात झालाय. सगळीकडे सामसूम आहे. सोसायटीत वारा सुटलाय. सोसाट्याचा वारा सुटलाय. सू सू सा सू सू सटा सू सटाक 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 सू 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 सटाक. सोटा साऊट चढण्याची काय काय मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हो. तुम्हाला कसं माहितीये? प्रत्येक हॉरर पिक्चरची स्टोरी अशीच असते. ये आतमध्ये ये. टुबुक 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 टुबुक. आतमध्ये नळ चालू दिसत. ये ये असं माझ्या हाताला हात धरून ये ये असं ये ये. दे तो हात इकडे. तो धुवायचा हात आहे. तो हात धुवायचा आहे. मगाशी मी अचानक जेवताना उठले ना म्हणून तो धुता आला नाही. हात तिच्याकडे गेला. पाणी पाणी पाणी. तुला पाणी पाहिजे? माझी बहीण तुला पाणी देईल. माझी एक जुळी बहीण आहे. बघायची आहे तुला? नाही. मग बघ बघ. डोळे मीठ डोळे मीठ. बघितली? नीट नाही बघितली. अरे नीट नीट बघायची ना. कशाला धावपळ करायला लावतोस म्हातारीला? डोळे मीठ. गेली गेली. तुला पाणी हवाय ना म्हणून गेली ती. तुला चहा हवाय? चहा मग खुर्चीवर बस. जुळी खुर्ची आहे. माझी बहीण सुरेखा ती जुळी आहे. सुरेखा खुर्ची देईल. सुरेखा खुर्ची देईल तुला. जागे थांब. डोळे मी. ये बस ह्याच्यावर. खुर्ची बरबाद. कुठे गेले? सगळे गेले. ऍक्शन तर जुळतायत. चेहरा काय ना जुळत आहे.
चहा. थँक्यू. ठीक आहे. बरं झालं नाही कळलं. बरं झालं नाही कळलं. मी काय बोलतो? फोडलीस फोडलीस काच फोडलीस ना फोडलीस ना काच फोडलीस फोडलीस ना काच काच फोडलीस फोडलीस काच. मला भाडं द्या ना माझे. अरे भाड्या, अरे भाड्या तू इथे काय करतोस? चला मागे मागे मागे. कोणी पुढे यायचं नाही. कोणी पुढे यायचं नाही. मी बघतोय त्याला, तो नाही मागणार भाडं. धक्का नाही मारायचा. धक्का नाही मारायचा. तो नाही मागणार भाडं. हा काय रे, नाही मागणार ना भाडं? मागणार भाडं. तुझं काय म्हणणं आहे? कानफटात मारू काय? अजून कानफटात मारू? हा झालं थांबा. अरे हे काय? अरे सगळे काय जमा झाले? अरे काय तुमचं म्हणणं आहे? अरे थांबा 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 थांबा. कोणी कोण आहे इथे? कोण आहे? ही सगळी भूत आहेत. माझा भूतांवर विश्वास नाही. तुझा नेपाळवर विश्वास असणार. तो बघ एक नेपाळी आला बघ. ए थांब थांब थांब. काय म्हणणं आहे तुझा? अरे नाही मागणार तो भाडा. नाही मागणार ना रे. काय नको भाडं? बरं चला. मी भाडं घेतल्याशिवाय जाणार नाहीये. तुला ना जाम खाज आहे. जा जा ती पेटी उघड, ती कडी उघड आणि घेऊन टाक माझा सगळं जे काय टाकटाकीने पैसा अडकत आहे. उघड ती कडी आणि घेऊन टाक माझी वर्षभराची कमाई. उघड ती कडी आणि जाऊ दे मला मस्त दादा. उघड ती कडी आणि जाऊ दे. कडी उघडू मी. कडी उघडू. कडी उघडायला मला वेळ तर द्या ना. दिला वेळ. पाहिजे भाडं पाहिजे तुला? नाही. हा वाडा कोणाचा आहे? तुमचं आहे. तुझा वाडा नाहीये ना? नाही. तसं मला कागदावर लिहून दे. आगे कागद. पेन द्या. पेन द्या. पटकन पेन द्या. पेन घे. सही कर. हा सही कर. सही कर. काढा खोड नको. सही नीट कर. हा सही कर. दे दे काढ दे आणि जा मेला वाचना. वाचवा मला. अरे वा माझी गुणाची नाती. बघितलं श्रेया, हा वाडा सुद्धा आता आपला झाला. फर्स्ट टाइम या पर्वात तुमच्या स्किटमध्ये ड्रामा होता ऍक्च्युली. नाहीतर ऑलवेज तुमचं स्किट ना एक स्टँडअप कॉमेडी असते. आणि तो जो रिफ्लेक्शनचा पार्ट होता, इट वॉज अ ब्रिलियंट सिच्युएशन आणि खूप खूप छान कन्सेप्ट. म्हणजे हॅट्स ऑफ. वा वा. त्या रिफ्लेक्शनसाठी आणि तुमच्या ओव्हरऑल परफॉर्मन्ससाठी माझ्याकडून म्युझिकल सलामी. सगळंच एकदम छान मिळून मिसळून खूप छान झालं. आणि तुम्हाला वाडा तुमच्या नावावरती मिळालाय, त्याच्यामुळे आपण तुम्हाला देऊया मिठाई. हे परफॉर्मन्ससाठी आणि हे रिफ्लेक्शनसाठी. 11:30. हे ऍक्टसाठी आणि हे छोटेसे श्रेयासाठी. संजय सर, अश्विनी मॅम, मी किती टॅलेंटेड आहे सगळ्यांना माहितीच आहे. आणि मला सगळ्यातलं सगळं जमतं असा एक माझा गैरसमज आहेच. तर माझं म्हणणं आहे की आपण दिग्दर्शन का करू नये बाबा. पण मला ना कुठेतरी संधी द्यायला पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. एक संधी देणारा माणूस पाहिजे. सांगितलं तुला काय ऐकायला का नाही? हा आत्ता कसले पैसे मागायलास मागडं? इलेक्शन मध्ये पडलेलो आहे मी. आत्ता पैसे मागतोस तू? तुझ्या आईला. डॉक्टर साहेब नमस्कार. डॉक्टर साहेब क्या बात आहे, क्या बात आहे. सर्जेराव तुम्ही? सर्जेराव म्हणजे नुसतं बिझी व्यक्तिमत्व, पण आज इतके मोकळे ढाकळे कसे काय दिसत आहे? काय काम काय आहेत आता? आत्ता तोंडावर इलेक्शनला पडलो.
आता काहीच काम नाही. पक्ष सगळा मोदीत निघाला, मोडीत निघाला. पक्ष कार्यालयामध्ये रिकाम्या टेबलावरून फक्त राजीनाम्याचे गठ्ठे लागलेले आहेत. बरोबर. म्हणून म्हटलं मग आता टाइमपाससाठी फावल्या वेळामध्ये एखादा पिक्चर काढावा. म्हटलं त्यासाठी एखादा फावल्या वेळातला रिकाम टेकडा दिग्दर्शक पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो. करता का पिक्चर करता का? म्हणजे तुम्ही मला दिग्दर्शक करणार? मला संधी देणार पहिल्यांदा. अरे मग मी तुमचा पिक्चर करणारच. क्या बात आहे. वा, मग आता आपण हिरो कोण घेऊया सिनेमासाठी? माझा पोरगा बंटी शेठ. बंटी शेठ? बघितलं का? आत्ता तू या इलेक्शनला पडलास, परत इथं पडलास. पडण्यामध्ये सुद्धा तुझी घराणेशाही आहे. उडत कधी करायचा सिनेमा? मी कधीपासून गॉगल लावून तयार आहे. तो गॉगल काढ रांड्याच्या. गॉगल काढ म्हणून पडलास तू. आज या ठिकाणी माझ्या या बंटी शेटला हिरो बनायचं. त्याला हिरो करा बघू पटकन. पटकन कसा करतो हिरो? त्याच्यासाठी काहीतरी त्याला यायला पाहिजे ना, अभिनय वगैरे काहीतरी. हिरो बनायला ऍक्टिंगचा काय संबंध आहे? अहो, प्रत्येक क्षेत्रातलं त्या माणसाला काहीतरी आलं पाहिजे ना. तुम्ही डॉक्टर आहे, तुम्हाला काय येते? हे बंटी, मला सांग हिरो तुझा आवडता नटाचं नाव सांग. उदय चोप्रा. बघा काय संबंध आहे? कशाला पाहिजे ऍक्टिंग? मला पटलं नाही. आपण ह्यालाच हिरो करूया. ह्याला हिरो करा. अच्छा. पण काय हिरो बनेल पण रोमांस वगैरे ते मग त्याच्या बाबतीत त्याला कुणी कॉम्पिटिशन नाही बरं का. बंट्या माझं रोमांस मधलं पंटर माणूस आहे. गंमत सांगतो, आता त्याचे इतके दिवस एक मस्त रोमांस चालला होता. प्रकरण एकदम हॉस्पिटल पर्यंत गेलं. वा, म्हणजे हे सगळंच जमतंय तुम्हाला. पण काय स्टंट करावे लागतात हिरोला, बॉडी पाहिजे, फाईट वगैरे सगळं जमलं पाहिजे. दाखवू काय बाबा? तुम्हाला काय वाटलं बंट्याला येत नाही? अहो, पहिलीच असताना ह्याला मास्तरनं पट्टी मारली, लगेच त्यानं त्या मास्तरचा हात तोडला. आतापर्यंत 25 हाफ मर्डर, 51 जणांना आयसीयू मध्ये घातलेला आहे. मी त्याला काय म्हटलं, स्टंट बिंट करताना असं ऍक्टिंग नाही, नॅचरल पाहिजे, नॅचरल. आपण एक काम करूयात, एक नवीन हिरो ह्याच्या बरोबर घेऊया, म्हणजे ज्याला फेस व्हॅल्यू असेल. 2 हिरो करूयात, 2. त्याचा ह्याला फायदा होईल. म्हणजे कसं आहे ना, ऑडियन्स म्हणणार अरे त्याच्यापेक्षा ह्यानं काय सॉलिड ऍक्टिंग केली. तुमचा पण फायदा, माझा पण फायदा ना सिनेमाला. हो म्हणतात डन. 2 हिरो करूया. एखादा ऍक्टर पडलाय काय? बोलवा त्याला बाहेर. आहे का तुमच्याकडे कोणी असा? असं काय बोलताय? मराठीतला डॅशिंग सुपरस्टार घेऊयात आपण, हँडसम हंक. खबर है कि तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है. पप्पा हा काय करत होता? काय नाही, तिकीट चेक केली आहे ना. टीसी असणार तो. अरे फावल्या वेळात ऍक्टिंग, पोटात पाण्यासाठी त्याला काय करायला नको धंदा वगैरे? काय चाललंय तुमचं? एवढा मोठा माणूस मी आणलाय. हिरो अनिकेत. अनिकेत हिरो कशाला आता? 2 झाले ना आता. आईला मी ओळखलं. ओळखलं मी. कुठं बघितलं तू? अरे हेच ते अनिकेत विश्वामित्र. हे बघा, माझं नाव आहे अनिकेत, अनिकेत विश्वासराव. आईला बापाचं आणि पोराचं नाव एकच आहे, अनिकेत विश्वासराव. काय बाप आहे तुझा. समजून घ्या. काय चाललंय? नाही, सॉरी मी सांगतो. अहो ते हिरो आहेत एवढे मोठे, त्यांचा एक नवीन सिनेमा येतोय आता, आंधळी कोशिंबीर नावाचा. काय चेष्टा करता तुम्ही? पिक्चर यायला लागलाय तुमचा? 30 मेला. काय सांगता? 30 मे आंधळी कोशिंबीर. काय कोण आहे पिक्चर मध्ये? कोण आहे तुमच्या? अरे बरेच दिग्गज कलाकार आहेत, मामा आणि मावशी पण आहेत. याला पिक्चर मध्ये मामा मावशी आत्या काका घरचे घेतले. माझ्या बंट्याला घेऊन पिक्चर काढला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे मामा मावशी म्हणजे अशोक मामा, वंदना मावशी, अशोक सराफ, वंदना गुप्ते. अरे विनोदी सिनेमा आहे, कळेल तुम्हाला सिनेमा बघायला गेल्यानंतर. त्याच्या समोर आता त्याचं डोकं खाऊ नका. तो जो भडकला, रुसला, गेला निघून तर केवढत पडेल. चला शूटिंगला सुरुवात करूया. सीन कुठे? सर हा तुमचा डायलॉग आहे आणि रोमॅन्टिक सीन आहे. तुम्ही हिरोईनला असं जवळ घेता आणि हा रोमॅन्टिक डायलॉग बोलतो. ते जमतंय आपल्याला. प्रोड्युसर म्हणून थोडं इंटरफेअर करू का? हिरोईनला जवळ घ्यायचं ते माझं मी बघतो, त्याला डायलॉग म्हणू दे लांबून. काय तुम्ही कशाला? हे कशाला? हे काय चाललंय? काय फालतूगिरी आहे? प्रोड्युसर आहेत ते. प्रोड्युसर आहेत मग सर, पहिला मान तुमचा. पण मी डायलॉग बोलून ते दाखवतो. दाखव. मंजू, आता मी जरा कमवत नाही तर न कमवणाऱ्या मुलाचं लग्नच मान्य नाही आहे बापूंना. क्या बात.
हा पिक्चर मधला डायलॉग आहे कॉमेडी पिक्चर एकदम कानपडत वाजून आता मी अरे तू विसरतो यार, मी पण हिरो आहे ना, मला डायलॉग नको का? हो द्या की ह्याला पण डायलॉग द्या की. अरे रोमॅन्टिक सीन मध्ये दोन नाही नाही होऊ शकतं की काय. तू डायलॉग म्हण, तू हिरोईनला प्रपोज कर, ह्याला पटली तर हा घेईल. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ठीक आहे सर, तुमच्यासाठी आता डायलॉग सांगतो. तुमचे डायलॉग असे आहेत. सेनोरिटा बडे बडे शहर में छोटी छोटी बातें होती रहते. ही हिरो आहे ना, मी तुम्हाला स्क्रिप्ट दाखवतो, हे वाचलं तरी चालेल. ओके ओके. काय वाक्य काय? सेनोरिटा सुरू. सॅनिटरी नाही चुकतंय. सेनोरिटा ऍक्शन. साधी रोटी, हे बटर रोटी. डायलॉग दाखवतोय, मेनू कार्ड नाही हॉटेलचं. काय वाचतोय तू? सॉरी. अरे सॅनोरिटा रे बाबा, सॅनोरिटा. सॅनोरिटा, त्याला एक शब्द बोलता येत नाही, तुम्ही म्हणता हिरो करा. असं कसं? सॅनोरिटाला सॅनिटरी म्हणतो तो. तुमचाच प्रॉब्लेम आहे. त्याला जे बोलता येत नाही ते कशाला लिहिताय तुम्ही? तो जे बोलते ते नाव ठेवा की हिरोईनचं. काय प्रॉब्लेम आहे? हिरोईनला सॅनिटरी म्हणायचं. मग सॅनिटरी आणि सॅनोरिटा याच्यात काय फरक आहे? स्पेलिंग सेम आहे एकदम. TABLE सेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? हे बोल रे तू, बोल. साबरमती बोल. सागर मोठी. बड़े बड़े शहर में छोटा छोटा खून होता रहता है. अरे काय बोलतोस तू? तर डोंबिवलीचा इम्रान हाशमी. याला घेऊ काय रे? अरे सॉरी तू रे तू. अरे खोटा या पप्पा काय झालं पप्पा? अरे बापाला गोळी मारलीस रांड्याच्या, काय विचारतोस काय झालं म्हणून? अरे शेवटी पप्पा राम राम करत मेला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मराठी चित्रपट सृष्टीचे सम्राट अशोक सराफ आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम. जोरदार टाळ्या. तर मला या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आदित्य इंगळे यांना विचारायचंय की आंधळी कोशिंबीर नक्की काय आहे? आंधळी कोशिंबीर हा एक आउट अँड आउट कमर्शियल मनोरंजन करणारा निखळ विनोदी चित्रपट आहे. अशोक सराफ, वंदना गुप्ते, आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी आणि सध्याचे तरुण पिढी अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, हेमंत डोमे आणि मृण्मयी देशपांडे. या चित्रपट म्हणजे हे सगळे एकत्र आल्यावरती काय धमाल होऊ शकते ही तुम्हाला 30 मे पासून दिसेलच. वा, म्हणजे चित्रपटात मला हे सगळे कलाकार बघून असं वाटतं की कोशिंबीरीत सुद्धा एवढे पदार्थ नसतील, एवढे कलाकार आहेत. त्यामुळे एवढी मोठी मेजवानी आहे आमच्यासाठी. मामांना मला विचारायचंय, पहिल्यांदा फुवाई फू मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? एवढं मला निश्चित माहिती आहे की तुमचं फू फू चाललंय मात्र जोरात. एनर्जी कुठून आणता तुम्ही मला काही कळत नाही, पण एवढी एनर्जी तुम्ही त्याच्यासाठी जी वापरता आहात ही एवढी सामान्य गोष्ट नाही असं मी म्हणेन. आता सांगायचं म्हणजे आंधळी कोशिंबीर फार्सिकल आहे किंवा नाही, स्लॅपस्टिक नाही, अशी एक सुंदर सिच्युएशनल कॉमेडी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल असा मला निश्चित विश्वास वाटतो. सगळ्यांनी 30 मेला आवर्जून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका आंधळी कोशिंबीर. थँक्यू सो मच. हा, मस्त वाटलं ना, हसून हसून फ्रेश झालो आपण. तेव्हा बघूयात आता कोण आहे आजची फ्रुटी मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी. दोनही परीक्षकांना मंचावरती बोलावूयात. परफॉर्मर ऑफ द डे आहेत हो तर मंडळी, या सगळ्या खेळाडूंना घेऊन कॉमेडीची फटकेबाजी करण्यासाठी भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका लॅक्मे फुवाई फू. नया आहे बाय बाय फ्रुटी.